श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू टिफिन सिरीज डे 9. त्यासाठी मी बनवली आहे मसाला पुरी आणि चटणी. त्याचबरोबर मी स्नॅक्सला शेंगदाण्याचा लड्डू आणि कोकोनट बिस्किट देत आहे. चला तर स्टार्ट करूयात. सर्वप्रथम गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये मीठ, हळद, लाल मिरची पावडर, ओवा हातावर चोळूनच घालायचा आहे. आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे. पीठ घट्ट मळल्यामुळे पुरी तेलकट होत नाही आणि तेलामध्ये छान फुगते. आता या पिठाला 10 मिनिटे रेस्ट करण्यास ठेवायचं आहे. आता दुसऱ्या बाजूस कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आता त्याच कढईमध्ये ऑइल ॲड करून वल्ले खोबरं, लसूण, अद्रक टाकून याला थोडंसं फ्राय करायचं. आता यामध्येच कांदे ॲड करून त्याला पण फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर टमाटर आणि कोथिंबीर, मीठ ॲड करून याला साधारण 3 मिनिटे छान मंद आचेवर वाफू द्या. आता टमाटर सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये हळद, लाल मिरची ॲड करून परतून घ्या आणि हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करा आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकून याची चटणी बनवून घ्या. आता चटणीला तडका देऊयात. एक कढई घेऊन त्यामध्ये ऑइल, जिरे, मोहऱ्या आणि सुकी मिरची ॲड करा आणि हे मिश्रण चटणीमध्ये ॲड करा. रेडी आहे आपली चटणी. आता दुसऱ्या बाजूस पुरीची तयारी करूयात. एक कढई घेऊन त्यामध्ये ऑइल घालायचं आहे आणि ऑइल गरम करत ठेवायचं आहे. आता पिठाला छान मऊ करून घेऊयात आणि या पिठाचे छोटे छोटे तुकडे करून घेऊन याचे पेढे बनवून घ्यायचे आहेत आणि याची पुरी लाटून घ्यायची आहे. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आरतीज किचन विथ लवला सबस्क्राईब करा. आता या पुऱ्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. पुरी तेलात ॲड करताच त्याला प्रेस करायचं आहे झाऱ्याने, त्यामुळे पुरी छान फुगते. बघू शकताय आपली पुरी किती छान फुगली आहे. अशाच प्रमाणे दुसऱ्याही पुऱ्या या तेलात तळून घ्यायच्या आहेत. सकाळच्या घाईमध्ये अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारा हा नाश्ता आहे. नक्की ट्राय करा. थँक्यू.